आपल्यासोबत केंडे साहेब आहेत, त्यांना विचारू तुम्हाला कशी वाटली ही रॅली? अतिशय उत्तम प्रतिसाद तुमच्या रॅलीला आहे, प्रचंड असा प्रतिसाद आहे. मात्र मी तुम्हाला आत्ता ज्यावेळेस ऐकत होतो ना त्यावेळेस हे म्हणतोय की आमच्यासोबत बोलून बोलून तुम्ही हे पक्के पत्रकार झालेत आणि पत्रकारांचे जेवढे कठीण उत्तर आहेत तेवढे तुम्ही देतात. थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी या रॅलीचं वर्णन करा. समोर बघा किती प्रचंड प्रतिसाद आहे. की शब्दच नाही आहेत इतका अभूतपूर्व प्रतिसाद आहे. माझ्या कॅमेरामॅनला मी सांगतो की त्यांनी हे दृश्य कॅमेरामॅनने माझ्या सगळीकडे दृश्य दाखवावेत हे सगळे. आणि हा समुदाय बघा, छोट्या लेकरांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत. मनोज जरांगे पाटील बोलतोय. आज मी या रॅलीमध्ये सहभागी, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या विराट आणि अफाट अशा रॅलीमध्ये सहभागी. इतका अभूतपूर्व प्रतिसाद की शब्दच नाही आहेत इतका अभूतपूर्व प्रतिसाद. माझ्या कॅमेरामॅनला मी सांगतो की त्यांनी हे दृश्य कॅमेरामॅनने माझ्या सगळीकडे दृश्य दाखवावेत हे सगळे. आणि हा समुदाय बघा, छोट्या लेकरांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत ताकदीनं या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझा मराठा समाज ताकदीनं एकत्र आलाय. ही शक्ती आणि ही एकजूट आता कधीच फुटणार नाही आणि तिला कोणाचे दृष्टसुद्धा लागणार नाही. मी आपल्यासोबत केंडे साहेब आहेत, त्यांना विचारू तुम्हाला कशी वाटली ही रॅली? अतिशय उत्तम प्रतिसाद तुमच्या रॅलीला आहे, प्रचंड असा प्रतिसाद आहे. मात्र मी तुम्हाला आत्ता ज्यावेळेस ऐकत होतो ना त्यावेळेस हे म्हणतोय की आमच्यासोबत बोलून बोलून तुम्ही हे पक्के पत्रकार झालेत आणि पत्रकारांचे जेवढे कठीण उत्तर आहेत तेवढे तुम्ही देतात. थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी या रॅलीचं वर्णन करा. समोर बघा किती प्रचंड प्रतिसाद आहे. खरंच ही रॅली अभूतपूर्व आहे. मायबाप महाराष्ट्रातल्या जनतेला द्वेष भावना बाजूला ठेवा, परंतु एक या राज्याचे नागरिक म्हणून सविस्तरपणा एक नागरिक म्हणून वाद विवाद विचार मतभेद वैचारिक मतभेद हे असतात. कारण विविध धर्मानं नटलेला, विविध जातींना नटलेला आपला महाराष्ट्र आहे आणि या एक समाज कधी नव्हे तर पिढ्यांना पार एकत्र येत नव्हता. आज इतक्या संख्येने एकत्र आलाय, हिचं वर्णन करणं हे शब्दात खरंच खूप कठीण आहे. अभूतपूर्व प्रत्येकाला हेवा वाटत की इतका ताकदीनं मराठा एकत्र आला. प्रत्येकाचं रक्त आज अंगात या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचं सळसळ करीत असेल की हा समाज एकवटला आणि सगळ्यांना आनंद होत असेल. कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह मी मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील कसे पत्रकार झालेत रॅलीमध्ये सहभागी होऊन आणि आमच्याशी बोलून हा दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न होता. प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी पाटलांना मिळतो आहे आणि पुण्यातलं हे दृश्य तुम्हाला दाखवलं आहे. समोर पण मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आहे आणि रॅलीमध्ये खूप असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाटील आमच्यासाठी पत्रकार झाले त्यासाठी धन्यवाद. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.